हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। मित्रांनो नमस्कार, मी रोशन पवार तुमचं यस महाराजाच्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो आज मी उभा आहे राजापूरची शान असलेल्या शिवस्मारकाजवळ, तुम्ही पाहता इथे। आणि आज इथून मी एका दिवसातच तुम्हाला खूप साऱ्या गड किल्ल्यांचं दर्शन घडवणार आहे। राजापूरमधील शिवस्मृती मंडळ यांच्यामुळे ते पॉसिबल होणार आहे। तर माझ्यासोबत आता आहेत शिवस्मृती मंडळाचे कार्यकर्ते महेश मयेकर। तर ते आपल्याला थोडंसं त्यांच्या मंडळाबद्दल आणि आज जो कार्यक्रम होणार आहे, आज त्यांच्यामार्फत एक स्पर्धा घेतली जाते, ती म्हणजे गड किल्ले बांधणी। तर त्या स्पर्धेबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतील। नमस्कार, माझं नाव महेश मयेकर, शिवस्मृती मंडळाचा मी कार्यकर्ता आहे। शिवस्मृती मंडळ हे राजापुरातील जवळपास 50 वर्षाहून अधिक असलेलं हे मंडळ आहे। त्या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी शिवजयंती उत्सव, नववर्ष स्वागत यात्रा असे अनेक उपक्रम घेतले जातात। त्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे वैभव, जे गडकोट किल्ले आहेत, त्या गडकोट किल्ल्याच्याबद्दलची या नवीन पिढीमध्ये, नवीन मुलांमध्ये त्याच्याबद्दलची जागृती व्हावी, त्यांना आवड निर्माण व्हावी, या अनुषंगाने आपण ही किल्ले स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। त्याच्यामध्ये लहान गड आणि मोठा गड अशा 2 गटांमध्ये आपण ही स्पर्धा घेत आहोत। लहान मुलांना गडकोट किल्ल्याबद्दल आकर्षण असतं, परंतु आपण ते नेहमी किल्ले हे दिवाळीमध्येच बांधले जातात, तर दिवाळीमध्येच आपण ही स्पर्धा घेतलेली आहे। परंतु यंदा अवकाळी पावसामुळे, पावसाळा हा लांबल्यामुळे ह्या स्पर्धेचं परीक्षण आपण थोडंसं उशिरा करावं लागते। तर यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, तर त्याच्यामधील प्रमुख अंग हे महाराजांच्या स्वराज्यातील गड किल्ले हे होते। आज बऱ्याच ठिकाणी त्याची दुरावस्था आहे, परंतु इतिहासामधून, आणखी पाठ्यपुस्तकामधून किंवा अनेक ग्रंथांमधून आपण त्याची माहिती मिळते। तर नुसतं वाचून समजत नाही, प्रत्यक्षात ते साकारताना त्या किल्ल्याच्या जवळ जाण्याचा एक अनुभव आजच्या तरुण पिढीला मिळावा, हा उद्देश ठेवून पुढे ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये आपण अनेक नवीन विषय समाविष्ट करतो आहे, परंतु सध्या प्राथमिक अवस्थेमध्ये आपण ही स्पर्धा घेत आहोत। त्याच्यामध्ये लहान गट आणि मोठा गट आहे। मुलांना किल्ल्यांविषयीची ओढ निर्माण व्हावी, स्वराज्याच्या वैभवातील किल्ल्यांचं महत्त्व कळावं, महाराजांचा इतिहास कळावा, त्या किल्ल्यांवरती ज्या आपल्या मावळ्यांनी रक्त सांडलेलं आहे, त्या किल्ल्यांची एक ओढ निर्माण व्हावी, म्हणून आपण ही स्पर्धा या ठिकाणी घेत आहोत। धन्यवाद। तर मित्रांनो, या स्पर्धेचं अशा प्रकारे परीक्षण करून एक विजेता ठरवला जाणार आहे। तर विजेता किती असणार आहेत? 2 गटामध्ये आहेत, 2 गटामध्ये प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, उत्तेजनार्थ असं आहे। हां, तर मित्रांनो 2 गटामध्ये ही स्पर्धा होणार आहे आणि प्रत्येक गटातून 3 विजेता स्पर्धक निवडण्यात येणार आहेत। तर मित्रांनो ही अशा प्रकारे शिवस्मृती मंडळ राजापूर यांच्याद्वारे घेण्यात येणारी किल्ले बांधणी स्पर्धा आपण आज किल्ले बांधणी स्पर्धेचं परीक्षण आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि त्याचसोबत आपल्या चॅनलकडून पण हे जे काही किल्ले बांधणारी मुलं आहेत, त्या मुलांसाठी आपण एक छोटीशी स्पर्धा ठेवली आहे। ती एक आगळी वेगळी स्पर्धा असणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे। आता जे आम्ही किल्ले तुम्हाला दाखवणार आहोत, तर त्या किल्ल्यांपैकी तुम्हाला जास्त आवडणारा किल्ल्याचं नाव तुम्ही खाली कॉमेंट करायचं आहे, आणि ज्या किल्ल्यासाठी जास्त कॉमेंट मिळतील त्याला मंगलमूर्ती कलेक्शनकडून एक गिफ्ट हॅम्पर मिळणार आहे। तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि सर्व किल्ले पहा, आणि त्यातून एक किल्ला तुम्हाला जो आवडेल त्या किल्ल्याचं नाव नक्की खाली कॉमेंटमध्ये लिहा। त्या किल्ल्यासाठी जास्तीत जास्त कॉमेंट येतील तर तो किल्ला ज्यांनी बांधला आहे त्यांना मंगलमूर्ती कलेक्शनचे मालक राहुल तायशेट्टे यांच्याकडून एक गिफ्ट हॅम्पर मिळणार आहे। तर मित्रांनो, या आम्ही ठेवलेल्या एक आगळ्या वेगळ्या स्पर्धेचा रिझल्ट तुम्हाला आमच्या इन्स्टा पेज आणि FB पेजवर अनाऊन्स करण्यात येईल। तसेच आता जी काय शिवस्मृती मंडळ राजापूर यांच्याद्वारे जी स्पर्धा घेण्यात येणार आहे, त्या स्पर्धेचा रिझल्ट तिथीनुसार जी शिवजयंती येईल त्या दिवशी असणार आहे। तर त्याचा पण रिझल्ट आपण इन्स्टा आणि FB पेजवर अनाऊन्स करून तुम्हाला सांगू। तर चला, तर आता जाऊयात हे राजापुरातील लहान मुलांनी बांधलेले गड किल्ले पाहण्यासाठी। चला। तर मित्रांनो, आता आम्ही आलोय शिवभक्त ग्रुप मंचेकर निवास, सुधागड ना त्यांनी बनवलाय, तर इथे आलोय। तुम्ही पाहताय हा किल्ला, आणि आता इथे आपले परीक्षणाचं काम सुरू आहे। तर सर जरा मला सांगा की इथं परीक्षण करणाऱ्या मंडळींबद्दल सांगा जरा, कोण कोण परीक्षण करताय? परीक्षण करणारे आपल्या ह्याच्यामध्ये जगदीश ठोसर म्हणून आहेत, तर ते इंजिनियर आहेत व्यवसायाने। आता दुसरे जे आहेत
ते प्रदीप कोळेकर आहेत. हां. ते व्यवसायाने फोटोग्राफर, आणखीन सगळेच हे इतिहासप्रेमी आहेत. किल्ल्यांवरती त्यांचं जाणं येणं असतं, इतिहासाचे वाचन असतं. तिसरे आहेत ते आमचे प्रकाश तांबट आहेत, ते मूर्तिकार आहेत. तर कलाकृतीच्या दृष्टिकोनातून त्यांची एक ही अभ्यास आहे. आणखीन आमच्या शिवस्मृती मंडळाचेच सदस्य म्हणून त्या ठिकाणी ते परीक्षण करत आहेत. हॅलो, नमस्कार. शिवस्मृती मंडळाने किल्ला बांधकामाची स्पर्धा आयोजित करताना काही उद्दिष्ट ठरवली होती. त्या उद्दिष्टामध्ये मुख्य होतं की लहान मुलांनी किल्ल्यांचा अभ्यास करावा, दुर्गाचं रक्षण संवर्धन त्यांची माहिती घ्यावी, ऐतिहासिक जी वास्तू आहेत ज्या किल्ल्या वगैरे त्यांच्याबद्दल त्यांना प्रेम असावं आणि त्याचं जतन करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी, आणि आजूबाजूच्या किल्ल्याच्या परिसरांना म्हणा किंवा यूट्यूबच्या माध्यमातून किल्ल्यांची म्हणजे वेगवेगळ्या भागांची माहिती घेऊन, किल्ल्यांची वैशिष्ट्यांची माहिती घेऊन त्यांनी किल्ले साकार करावेत, असं शिवस्मृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट होती. आणि त्या उद्दिष्टाला अनुसरून आम्ही कशा पद्धतीने हे करता येईल, म्हणजे परीक्षण करता येईल, त्यासाठी आम्ही वयांचे 2 गट केले होते. त्यातला एक वयोगट होता 6 ते 12 की जो लहान गट, आणि 14 वर्षापुढील हा मोठा गट होता. त्या 2 गटामध्ये करताना आम्ही काही प्रश्नावली तयार केली होती. त्यातल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की किल्ल्यासाठी निवडलेली जागा ही कुठे आहे, किल्ल्यासाठी वापरलेलं साहित्य कुठलं आहे, ह्याच्यासाठी आम्ही गुण देणार होतो. किल्ल्यांची प्रमाणबद्धता काय आहे, म्हणजे एकूण त्याची उंची, रुंदी, लांबी ह्याची काय प्रमाणबद्धता आहे का व्यवस्थित. त्याच्यानंतर किल्ल्याचे जे भाग असतात वेगवेगळे, जसे की खंदक असतो, बुरुज असते, तटबंदी असतो, बालेकिल्ला असतो, फांजी असते, तर ह्या वेगवेगळे भाग त्यांनी किल्ल्यामध्ये दाखवले आहेत का, आणि ते दाखवले असतील तर ते त्यांना परीक्षा म्हणजे जे स्पर्धक आहेत त्यांना ते व्यवस्थित सांगता येतात काय, हा बुरुज म्हणजे काय किंवा त्याचं वैशिष्ट्य का, तो का बांधायचा असतो. तर असे आम्ही तोंडी प्रश्न विचारत असतो. आणि ओव्हरऑल एकूणच किल्ला कसा वाटला हे आम्ही आमच्या एकूण जे काय आम्ही निरीक्षण केलेलं आहे, जे काय आम्ही वाचन केलेलं आहे आणि जे काय किल्ला प्रदर्शनं आम्ही बघितलेले आहे, त्या आधारावर हा किल्ला कुठे बसतो आहे, आम्हाला व्यक्तिगत लेवलला परीक्षकांना काय वाटतं हा किल्ला किती चांगला आहे, ह्या पद्धतीने एकूणचे 10 गुण करत आपण एकूण 50 गुण देणार आहोत. आणि आम्ही 4 परीक्षक आहोत. मी आहे, प्रदीप कोळेकर आहेत, प्रकाश तांबट आहेत आणि आपले आडविलकर आहेत. तर ह्या पद्धतीने आम्ही स्पर्धकांना म्हणजे पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर काढणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये गुणवत्ता हाच एक निकष असणार आहे, बाकी कुठलाही निकष असणार नाही आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, अशा प्रकारे या किल्ल्यांचं परीक्षण होणार आहे. थँक्यू सो मच माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. तर मित्रांनो, आता आपण शिवस्मारकाजवळच असलेल्या किल्ल्याच्या इथे आलो आहे. आता हा किल्ला बनवला आहे आपल्या मित्रांनी सौरभ शिवभक्त ग्रुप यांनी हा किल्ला बनवला आहे. तर त्याच्याकडूनच आता आपण जाणून घेऊयात की त्यांनी हा कोणता किल्ला बनवला आहे आणि याच्याबद्दल, या किल्ल्याबद्दलची माहिती आता या आपल्या मित्राकडून जाणून घेऊया. सुधागड आहे हा पालीजवळचा, पालीचा गणपती आहे त्याजवळचा सुधागड. हा सुधागड वरती 2 मंदिर आहेत. एक त्या साईडला शंकराचं मंदिर आहे, त्याच्या बाजूला एक तळं आहे मोठं, आणि ह्या साईड हा मधला वाडा आहे तिथे लोक राहायची पहिली. आणि हे बोराई देवीचं मंदिर आहे. म्हणजे भृग ऋषींनी तेव्हा तिथे वास्तव्य करून तपस्या केली होती आणि बोराई देवीचं मंदिर स्थापन केलं होतं. आणि सुधागड किल्ला हा नाव पडण्याआधी ह्या किल्ल्याला बोरबगड या नावाने पण ओळखत होते. पण जेव्हा शिवाजी महाराजांनी हा किल्ला बघितला तेव्हा त्यांना तो खूप आवडला. आणि तो सुधा म्हणजे मधासारखा त्यांना म्हणजे हा किल्ला असा वाटला, त्यामुळे त्यांनी या किल्ल्याचं नाव सुधागड असं दिलं. ही 2 पाण्याची टाकं आहेत, तिथे आज पण लोक पाणी पितात तिकडचं. हा चिलकती बुरुज आहे. आणि या साईडला हा महादरवाजा आहे. हा दरवाजा आणि रायगडचा दरवाजा यांची डिझाईन सेम आहे. तर मित्रांनो, आता आपण शिवस्मारकाजवळ असणारा हा किल्ला, सुधागड किल्ला पाहिलात. तर आता याप्रमाणेच इतर जे किल्ले आहेत त्याची आता ही यादी आहे आपल्याकडे. त्या सर्व किल्ल्यांचं परीक्षण होणार आहे. तर इथे आता तुम्ही ही सर्व परीक्षक मंडळी आहेत, तर ते आता प्रत्येक ठिकाणी व्हिजिट देऊन अशाच प्रकारचं परीक्षण प्रत्येक ठिकाणी जाऊन करणार आहेत. तर चला आता एक एक करून सर्व किल्ले पाहूयात. तर मित्रांनो, आता आपण दुसरा किल्ला पाहण्यासाठी आंबेवाडी इथे आलोय. आता तुम्ही मगाशी पाहिलात सगळे परीक्षक येऊन परीक्षण करून गेलेले आहेत. तर आता आपण आंबेवाडीमध्ये आहोत आणि हा किल्ला बनवलाय. तुझं नाव सांग. देवांग रमेश मोरे. आणि हा किल्ला कोणी कोणी बनवला, तुझ्यासोबत मदत कोणी केली, म्हणजे तुमच्या ग्रुपचं नाव सांग किंवा ग्रुपमध्ये कोण कोण आहे. तन्मय जड्यार, हां सुशांत बनवे आणि मी. हां. कुठला किल्ला बनवलाय तुम्ही हा? राजगड. राजगड. आता मला ह्या तुमच्या किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती सांग.
राजगड किल्ला, तर मित्रांनो, हा आंबेवाडीतील मुलांनी बनवलेला राजगड किल्ला पाहिलात. तर असेच अजून 3 किल्ले या आंबेवाडीमध्ये बनवलेले आहेत, ते आता आपण पाहू. तर मित्रांनो, आता आम्ही आंबेवाडीतील दुसरा किल्ला पाहण्यासाठी आलो आहे. तर हा किल्ला आता तुम्ही पाहताय या आपल्या मित्राने बनवला आहे. तर मित्रा, तुझं नाव सांग पहिल्यांदा. माझं नाव मयुरेश महादेव मसूरकर. हां, आणि कुठला किल्ला बनवला आहे तू? जंजिरा किल्ला बनवला. आणि एकट्याने बनवला आहे की अजून कोणी मदत केली? सहकारी होते छोटे. सहकारी होते ना? हा. ठीक आहे. तर मित्रांनो, आता हा किल्ला पाहूया. तर मला तू जो किल्ला बनवला आहे त्याच्याबद्दल आता थोडंसं सांग. जसं की हा किल्ला बनवण्यामागचं एक कारण म्हणजे हा किल्ला शिवाजी महाराजांना शेवटपर्यंत मिळवण्यात यश आलेलं नाही. आणि हा किल्ला करण्यामागचं कारण हेच की हा किल्ल्याची जरा बनावट चांगली वाटली आणि आवडला म्हणून बनवला. मित्रांनो, आता आपण आंबेवाडीतला तिसरा किल्ला पाहण्यासाठी आलोय. तर मित्रांनो, हा किल्ला आर्यनने बनवलाय, परंतु तो नाही इथे. तर आता त्याच्या आजी आहेत. तर मला सांग, कुठे गेला तो? हां, तर तो नसल्यामुळे आपल्याला आता माहिती देण्यासाठी तो इथे नाही. कोणता किल्ला बनवलाय हा? कोंढाणा. कोंढाणा. मित्रांनो, हा कोंढाणा किल्ला बनवलाय. तर मित्रांनो, आंबेवाडी येथील हा आता चौथा किल्ला पाहण्यासाठी आपण आलोय. आणि एकंदरीत 5वा किल्ला आहे आणि आंबेवाडी येथील चौथा किल्ला. आणि अजून आपल्याला 8 किल्ले पाहायचे आहेत. दीदी, तुझं नाव सांग. समृद्धी सतीश बनबे. हां, तर समृद्धी आणि तिच्या या मित्रांनी मिळून हा किल्ला बनवलेला आहे. तर आता मला सांग दीदी, हा किल्ला कुठला बनवलाय? कोणता किल्ला बनवलाय तू? रायगड. मित्रांनो, आता आम्ही 7व्या स्पर्धकाच्या ठिकाणी आलोय 7वा किल्ला पाहण्यासाठी. तर 6वा किल्ला पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो, मात्र तिथे तो स्पर्धक कॅन्सल झालाय. म्हणजे काही कारणामुळे तो भाग घेऊ शकला नाही, जिथे गुजराळी इथे गेलो होतो. तर आता इथे आम्ही ड्युटेवाडी इथे आलोय आणि या मुलांनी हा किल्ला बनवलाय. कोणी किल्ला बनवलाय हा? म्हणजे तुम्ही ग्रुपनं तर बनवलाय. तुमच्या ग्रुपचं नाव सांगा. आम्ही किल्लेदार. आम्ही किल्लेदार. काय नाव आहे तुझं? रोहन राजेंद्र लांजेकर. तर रोहन, मला सांग, तुम्ही कोणता किल्ला बनवलाय? पद्मदुर्ग. तर मित्रांनो, या मुलांनी पद्मदुर्ग किल्ला बनवलाय. तर तो आता आपण पाहूयात. आम्ही हा किल्ला आधीच म्हणजे एक आठवड्या पूर्वी आधी आम्ही आखून आणि किल्ला हे केलेला आधी. पण काही पावसामुळे जरा झालं नाही, प्रॉब्लेम झाला थोडा. काय वाहून वगैरे गेलं का? माती वगैरे? हो, जरा आलेलो. आणि जेव्हा आम्ही कलर काढला ना मध्ये, तेव्हा पण असा पाऊस आला ना एकदा. तर समुद्र असं दाखवलेला आम्ही आधी, तो पण थोडा हे झाला. तरी आम्ही केला कसरी एक आठवड्यात आम्ही ते पूर्ण केलेलो. आता 8व्या ठिकाणी आलोय, साखळकरवाडी येथे. तर मला सांगा, तुम्ही कोणता किल्ला बनवला? माझ्या किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग. तुझं नाव सांग. माझा प्रणव हेमंत देसाई. प्रणय देसाई आणि त्याच्या मित्रमंडळींनी हा किल्ला बनवलेला आहे. तर मित्रांनो, आता आम्ही 9व्या स्पर्धकाच्या इथे आलोय. तर हे ठिकाण आहे यश अपार्टमेंट, राजापूर हायस्कूल शेजारी हा किल्ला आहे. तर या मुलांनी बनवलाय किल्ले प्रतापगड. तर यश अपार्टमेंटमधील या मुलांनी हा किल्ला बनवलाय प्रतापगड. तर तुम्ही हा किल्ला पाहतात.
तुम्हाला माहिती आहे ना आता या ही जी स्पर्धा आहे ती कशी होणार आहे. मंगलमूर्ती कलेक्शनचे मालक राहुल त्याशेट यांच्याकडून या व्हिडिओवर म्हणजेच हे जे किल्ले आहेत आता आम्ही सगळे किल्ले दाखवतोय तर जास्तीत जास्त कॉमेंट ज्या किल्ल्यासाठी येतील म्हणजे आता तुमचा किल्ला आहे प्रतापगड बरोबर तर प्रतापगड ज्यांना आवडेल तुमचा तर जास्तीत जास्त कॉमेंट तुमच्यासाठी आल्या तर राहुलकडून म्हणजेच मंगलमूर्ती कलेक्शनकडून एक गिफ्ट हॅम्परसुद्धा मिळणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा जर किल्ला आवडला असेल तर तुम्ही पण या किल्ल्यासाठी कॉमेंट करू शकता आणि इतर जे काय आम्ही सर्व किल्ले दाखवले ऑलरेडी दाखवलेत आणि आता अजून दाखवायचे बाकी आहेत त्यापैकी जो किल्ला तुम्हाला आवडेल त्या किल्ल्याचं नाव तुम्ही कॉमेंट करा म्हणजेच जास्तीत जास्त ज्याला कॉमेंट मिळतील त्याला आपण ते बक्षीस देणार आहोत. तर मित्रांनो एक गोष्ट तुम्ही इथे लक्षात ठेवा की तुम्हाला हा किल्ला आवडला असेल तर प्रतापगड अशी कॉमेंट करा त्यासोबत प्रतापगड यश अपार्टमेंट असं लिहा. प्रतापगड अजून 2 ठिकाणी बनवलेला आहे त्यामुळे प्रतापगडसाठी कॉमेंट करताना ठिकाणाचे नाव लिहा. तर प्रतापगड आणि त्या स्पर्धकाचं नाव किंवा त्या ग्रुपचं नाव किंवा त्या ठिकाणाचं नाव पण कॉमेंट करा म्हणजेच आम्हाला समजायला मदत होईल. तर आता जाऊयात पुढचा किल्ला पाहण्यासाठी. तर आता 10व्या स्पर्धकाच्या इथे आलो आहे. याने यशवंतगड बनवला आहे. तुझं नाव सांग. आशुतोष संतोष पेडणेकर. आशुतोषने हा यशवंतगड बनवला आहे. यशवंतगड म्हणजे आपल्या जवळच असलेला किल्ला नाटे येथे असलेला हा किल्ला तुम्हाला इथे पाहायला मिळतोय. तर हा किल्ला आहे रुमडे मास्तर मार्ग येथे. तर आशुतोष आम्हाला यशवंतगडबद्दल थोडक्यात माहिती दे तू किल्ला कसा बनवला आहे वगैरे या किल्ल्याबद्दल. आम्ही दगड टाकले त्यावर माती आणि कलर काढला. ही ते विटा आहेत तटबंदी आणि हे शिवाजी महाराज त्यांच्या बाजूला आहेत संभाजी महाराज. हे इथलं घोडे वगैरे ठेवणे तबेला आहे. हे सैनिक तिथे देवीचं देऊळ आहे. तर मित्रांनो आता आपण 11व्या स्पर्धकाच्या इथे आलो आहे. राजापूरचा जो डेपो आहे त्याच्या समोर प्रियदर्शनी वसाहत म्हणून हा एरिया आहे तिथे हा तुम्हाला किल्ला पाहायला मिळेल. तर हा आहे तुझं नाव सांग. गौरव रमेश सुर्वे. गौरव सुर्वेने हा किल्ला बनवलाय तुम्ही पाहत आहात. तर आता आम्हाला या किल्ल्याबद्दल तू थोडक्यामध्ये माहिती सांग. मला किल्ला बनवायला एकूण 6 ते 7 दिवस लागले. या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्यावरती झालेला प्रसंग जो आपण इयत्ता 4थी किंवा 5वीच्या पुस्तकातून वाचण्यात किंवा पाहण्यात आला आहे आपल्या तो म्हणजे अफजलखानाचा वध. अफजलखानाचा वध झाला तो ह्या बुरुजाच्या खालच्या पायथ्याशी झालेला आहे. प्रतापगडाची निर्मिती आणि ही 1656 साली इसवी सन 1656 साली झाली. त्यानंतर प्रतापगडाची चढाई सोपी आहे. ठिकाण सातारा. त्यानंतर प्रकारात गिरिदुर्ग प्रकारात प्रतापगड मोडला जातो. प्रतापगड हा किल्ला खोऱ्यांच्या ह्याच्यातून जर आपण अभ्यासात घेतला तर जावळीचे खोरे म्हणून प्रतापगडच्या खोऱ्याला ओळखलं जातं आणि 1959 सालीच अफजलखानाचा जो वध झाला तो ह्याच किल्ल्याच्या पायथ्याशी झालेला. मित्रांनो आता आपण 12वा किल्ला पाहण्यासाठी आलोय. राजापूर वरची पेठ येथे. तर या मुलांनी हा किल्ला बनवलाय. मला सांग कुठला किल्ला बनवलाय हा. लोहगड बनवलाय. तर आम्हाला थोडक्यात जरा माहिती सांग हा किल्ला कसा बनवलाय किंवा या किल्ल्याबद्दल थोडक्यात सांग. किल्ला हा महाराष्ट्रातील लोणावळ्यापासून पुणे लोणावळ्यापासून 8 किलोमीटर अंतरावर आपल्याला दिसून येतो. तसेच इसवी सन 13 मे 1670 साली हा किल्ला मराठ्यांनी मुघलांकडून आपल्या हाती घेतला. तसेच अहमदनगरचा 7वा राजा निजाम हा इथे ह्या किल्ल्यामध्ये कैदी होता. सौरभ मांजरेकर आणि त्याच्या मित्रमंडळीने हा किल्ला बनवला होता. तर आता आपण हा 12वा किल्ला पाहिला. आपण आता एक शेवटचा किल्ला उरलाय तो हर्डी येथे आहे. तर चला जाऊयात हर्डी येथे शेवटचा किल्ला पाहण्यासाठी. मित्रांनो आता आपण शेवटचा किल्ला पाहण्यासाठी हर्डी येथे आलोय.
तर आता आपण शेवटच्या स्पर्धकाला भेटणार आहोत आणि त्या किल्ल्याचं आता इथे परीक्षण चालू आहे. तुम्ही पाहत आहात आता आपले हे परीक्षक शेवटच्या किल्ल्याचं परीक्षण करणार आहेत. तर चला आपण आता तो किल्ला पाहूयात. तर मित्रांनो, हा प्रतापगड किल्ला बनवला आहे या मुलांनी. तुझं नाव सांग. श्रेयश महेंद्र जडार. तर तू आणि अजून कोणी या सगळ्या मुलांनी मिळून बनवलं आहे? अजून कोणी मदत केली तुला? ग्रुपचं नाव, त्या ग्रुपचं नाव सांग. कुलस्वामिनी ग्रुप. कुलस्वामिनी ग्रुप. तर मित्रांनो, हा कुलस्वामिनी ग्रुप यांनी हा किल्ला बनवला आहे. हर्डीमध्ये हा किल्ला आहे, हर्डीतल्या मुलांनी. तर आता हा किल्ला आपण पाहूयात. मला एक सांग, किल्ले का बांधावे लागत होते त्यावेळी? राहण्यासाठी. राहण्यासाठी एवढं वरती डोंगरात जाऊन राहायचं? लढाई यायची ना त्यावेळी. संरक्षण सैन्याचं आपलं संरक्षण करणं हा किल्ल्यामागचा, आणि दूर परिसरावर लक्ष ठेवणं, टेहाळणी ज्याला म्हणतो ना, टेहाळणी पण, आणि शत्रू तिथपर्यंत पोचणार नाही याच्यासाठी त्यांनी तसे किल्ले बांधले होते. हे जे किल्ले बांधत होते ना, ते विशिष्ट हेतूने बांधत होते. म्हणजे पश्चिमेला अरबी समुद्र, त्यानंतर आपले कोकण किनारपट्टी, आणि तिथून मग घाटमाथा चालू जो होतो तो वाटेवर हे किल्ले होते सगळे. म्हणजे कोकणातून म्हणजे किंवा समुद्रमार्गे आलेला जो माल असेल तो ह्या मार्गाने घाटमाथ्यावर जात होते आणि तिथे बाजारपेठ निर्माण केली. तर त्या ठिकाणी मध्ये म्हणजे याच्या खाली परत बाणकोट किल्ला आहे महाडजवळ. तिथून येणारा जो माल आहे ते सगळं माल कुठे शत्रूच्या ताब्यात जाऊ नये यासाठी त्या घाटमार्गावर किल्ले बांधले जातात. बाणकोट ते रायगडपर्यंत आणि घाटमाथ्यापर्यंत असे किल्ले आहेत. तर मित्रांनो, शिवस्मृती मंडळ राजापूर यांनी आयोजित केलेल्या या किल्ले बांधणी स्पर्धेचा हा शेवटचा स्पर्धक, हा शेवटचा किल्ला तुम्ही पाहिलात. तर आता या स्पर्धेचा तिथीनुसार जी शिवजयंती येईल त्या दिवशी रिझल्ट डिक्लेअर होईल. तो रिझल्ट तुम्हाला आमच्या इन्स्टा आणि FB पेजवर पाहायला मिळेल. तर मित्रांनो, शिवस्मृती मंडळ राजापूर यांनी या स्पर्धेच्या परीक्षणाच्या आणि या सर्व किल्ल्यांचं चित्रीकरण करण्यासाठी आम्हाला संधी दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.